नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मंडळी, असे म्हटले जाते की श्री स्वामी समर्थ या नावात अपार शक्ती आहे. श्रद्धा आणि विश्वासाने केलेला स्वामींचा नामजप भक्तांच्या जीवनातील अनेक संकटे दूर करतो आणि मनाला अद्भुत शांती देतो. पण अनेकांना एक प्रश्न पडतो की स्वामींचा जप नेमका कसा करावा, जप करताना कोणते नियम पाळावेत आणि जप करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसार किती पुण्य मिळते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ जप करण्याची योग्य पद्धत, जपाचे प्रकार आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व हे अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जप करण्याच्या पद्धतीनुसार मिळणारे पुण्य सांगितले जाते. ते असे की हाताची बोटे मोजून जप करण्याचे 1 पट पुण्य मिळते. त्यानंतर बोटांच्या पेरावर जप केल्यास 10 पट पुण्य मिळते. शंखमणीने जप केल्यास 100 पुण्य मिळते. तर प्रवाल माळेने जप केल्यास 1000 पुण्य मिळते. मोत्याच्या माळेने जप केल्यास 1,00,000 पुण्य मिळते. तर पद्मक्षी माळेने जप केल्यास 10,00,000 पुण्य मिळते. सुवर्ण माळेने जप केल्यास 1,00,00,000 पुण्य मिळते आणि कुश किंवा रुद्राक्ष माळेने जप केल्यास अनंतगुण पुण्य मिळते असे सांगितले जाते. जपमाळेने जप करताना एक महत्त्वाचा नियम पाळला जातो. तो म्हणजे जपमाळेतील मेरुमणी हा कधीही ओलांडू नये. त्या ठिकाणी आल्यावर माळ उलटी फिरवून पुन्हा जप सुरू करावा. तर आता आपण जप करताना हाताची स्थिती देखील कशी असावी याबद्दल माहिती पाहूया. सकाळी जप करत असाल तर जपमाळेचा हात हा नाभी समोर असावा. दुपारी जप करत असाल तर जपमाळेचा हात हा हृदयासमोर असावा आणि संध्याकाळी जप करत असाल तर जपमाळेचा हात हा मुखासमोर असावा. तसेच जप करताना जपमाळ ही वस्त्राने किंवा गोमुखीत झाकून जप करावा असेही सांगितले जाते. जप करण्याची वेळ आणि पद्धत देखील वेगळी सांगितली आहे. प्रातःकाळी जप करताना उभे राहून जप करावा. तर दुपारी जप करताना बसून किंवा उभे राहून जप करावा आणि संध्याकाळी जप करताना हा बसून करावा. तर आता आपण जपाचे 3 प्रकार कोणते ते पाहूया. जपाचे 3 प्रकार सांगितले जातात. पहिला, मोठ्या आवाजात जप करणे म्हणजे जप करताना मोठ्याने बोलणे. हा कनिष्ठ जप मानला जातो. दुसरा, ओठ हलवून जप करणे म्हणजे तोंडातल्या तोंडात पुटपुटणे. हा मध्यम जप मानला जातो. आणि तिसरा म्हणजे मानस जप. हा सर्वात श्रेष्ठ जप मानला जातो. कारण मानस जप म्हणजे ओठ बंद ठेवून दातांच्या आत जीभही न हलवता प्रत्येक अक्षराचा स्पष्ट उच्चार मनातच करणे आणि बुद्धीने त्याचे चिंतन करणे. यालाच मानस जप असे म्हणतात आणि हा सर्वात उत्तम जप मानला जातो. तर मंडळी, श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेला श्री स्वामी समर्थ हा जप भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतो. स्वामींचे नाव घेतले की मनाला शांती मिळते आणि संकटातून मार्ग नक्की सापडतो. म्हणून शक्य असेल तेव्हा दररोज काही वेळ काढून अगदी मनापासून श्री स्वामी समर्थ हा नामजप जरूर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. व अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि स्वामींच्या चरणी भक्ती व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये एकदा श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.